ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्वांना नमस्कार। आज जी ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी प्रेस आयोजित केलेली आहे ही आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतपाल साहेब आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांना आम्ही 12 तारखेला मेल केला होता की आपला उमेदवार इथं नसल्यामुळं वंचित बहुजन आघाडीला आपण पाठिंबा द्यावा। त्यांनी त्याबद्दल काही उत्तर दिलेलं नाही आणि आज आपण पाहता की त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं ते भाजपच्या आघाडीचे जे शिंदे गटामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं सुद्धा व्हीप जारी केलेली आहे की असा प्रवेश करून सुद्धा काँग्रेसच्या सर्व सन्मान्य नगरसेवकांनी व्हीप जारी केला आहे की त्यांनी आष्टीकरांना मतदान करावं। म्हणजे आष्टीकर म्हणजे उभाटातून डायरेक्ट शिंदे गटात प्रवेश करतात आणि तरीही काँग्रेस पक्ष त्यांना समर्थन करतं आणि ते समर्थन कायम ठेवतं। आज भाजपच्या विरोधात कोणीच लढायला तयार नाही, इथली काँग्रेस सुद्धा नाही, कारण आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केली होती। आज तर परिस्थिती ॲटोमॅटिक आली होती की आष्टीकरांनी प्रवेश केल्यामुळं काँग्रेसला या धर्मानी शक्तीला किंवा या RSSला जर हरवायचं असेल भाजपला तर त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय होता आणि देशाला एक मेसेज देता आला असता की आम्ही BJPच्या विरोधात आहोत। आज ती संधी त्यांनी गमावलेली आहे। त्यांनी आज भाजपला जिंकवण्यासाठीच सुरुवातीला त्यांनी सोमठाणकर यांना उमेदवारी दिली होती। जे सोमठाणकर हिंगोली लोकसभेमध्ये उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल केला होता व गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता हिंगोलीमध्ये आणि त्याचा फायदा हा आष्टीकरांना झाला होता। तशीच रणनीती हे करून काँग्रेसने सुरुवातीला सोमठाणकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि नंतर त्यांना उमेदवारी वापस घ्यायला लावली। म्हणजे ही काँग्रेस ही BJPची A to B म्हणजे अशी टीम B टीम आहे का? कारण वेळोवेळी काँग्रेस कुठल्या इलेक्शनला आम्हाला म्हणतं वंचित आघाडी भाजपची B टीम आहे। आज परिस्थिती नांदेडला म्हणजे भाजपला हरवायचं सगळ्यांनी मिळून ठरवलं असतं तर ते शक्य झालं असतं। त्यांनी त्यांचा उमेदवार ठेवला नाही आणि जो उमेदवार त्यांनी त्यांना पाठिंबा दिला ते आज शिंदे गटात प्रवेश करत आहेत। म्हणून आमची आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आम्ही की या भाजपच्या विरोधात खरं तर कोण लढत असेल तर श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लढत आहे आणि आम्ही उद्यासुद्धा वोटिंग आहे। आम्ही सेक्युलर जे वोट आहेत ज्यांना लोकशाही प्यारी आहे अशा सर्व मतदारांना आम्ही आव्हान करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी धर्मानी शक्तीला रोखण्यासाठी तर या दोघांची तर युती झालेलीच आहे, हे क्रॉस वोटिंग करणारच आहेत। जे जे संविधानाला मानतात लोकशाहीला मानतात त्यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं हीच आम्ही आपल्या माध्यमातून त्यांच्यापुढे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। भाजपच्या राजकारणाचं परिणाम हे सर्वसामान्य जनतेच्या खालच्या थरापर्यंत जनता भोगत असताना आज देशभरातून भाजपची जी काम करण्याची पद्धत आहे की आता निवडणुकीमध्ये भाजपला हरवू नये म्हणून वोटरचं यादीमध्ये घोटाळा आहे, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता आहे, 6 वाजल्याच्या नंतर झालेल्या मतदानाचं कुठेही रेकॉर्ड नसणे ज्याच्या विरोधात हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आदरणीय बाळासाहेब लढलेले आहेत आणि EVMचा घोटाळा तर सर्व ज्ञात आहे। म्हणजे जिथं भाजपच्या सोबत निवडणुकीमध्ये जिंकणंच अवघड झालं आहे तिथं भाजपला हरवून निवडून जनतेनं ज्यांना आणलेलं आहे म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा भरमसाठ मतदान करून ज्या सेक्युलर विचारधारेनं महाविकास आघाडीच्या खासदारांना आमदारांना आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणलं ते निवडून आल्यानंतरही ते सेक्युलरिझमच्या दायऱ्यात न राहता त्यांना फोडण्याचं काम झालेलं आहे आणि हे होण्यामागेलं कारण हे फक्त भाजप एकटी दोषी आहे असं मानून नाही जमणार। तर भाजप एकटी दोषी नसून तर भाजपच्या गळाला लागणारे हे लोक ज्या पक्षात आहेत त्या पक्षश्रेष्ठींचं उमेदवार निवडीच्या निकषापासून पक्ष चालवण्याचा धोरण जबाबदार आहे। आम्ही महाविकास आघाडीसोबत
सर्व लोकांचा आग्रह होता की वंचित बहुजन आघाडीनं युती केली पाहिजे लोकसभेच्या वेळेला, सगळ्यांचा आग्रह होता. आणि त्या काळामध्ये जेव्हा आम्हाला तिथं बोलवण्यात आलं तेव्हा आम्ही हे पत्र दिलेलं आहे. या पत्राची तारीख फेब्रुवारी महिन्याची आहे. 28 फेब्रुवारी 2024ला आम्ही हे पत्र दिलं होतं महाविकास आघाडीला. त्या पत्रामध्ये आम्ही 3 अटी ठेवलेल्या होत्या. त्या 3 अटीमधली महत्त्वाची अट मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं असे लेखी वचन दिले पाहिजे की पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही. फक्त या अटीमुळं आमच्यासोबत महाविकास आघाडीनं युती केली नाही. ते म्हणले की निवडून आलेले गेले तर आम्ही काय करणार. आम्हाला शपथपत्र घ्या ना तुम्ही. उमेदवारीचा तिकीट देण्याआधी त्यांचं शपथपत्र घ्या की आम्ही निवडून आलो तर 5 वर्ष आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहून आम्ही निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही, असं एक शपथपत्र घेऊन तरी कमीत कमी त्यांनी घेतलं ठेवलं असतं तर आज काहीतरी त्यांच्या हातामध्ये सूत्र राहिले असते. राजीनामा लिहून घ्यायला पाहिजे होतं, शपथपत्र लिहून घ्यायला पाहिजे होतं. पण फक्त आम्ही अट टाकली म्हणून महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेतलेलं नाही. आम्हाला या वेळेला हे सांगायचे आज लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात आलं. हे लोकसभेमध्ये जे प्रचार करत होते, ज्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये प्रचार करून जे बी टीम आहे, आता बाळासाहेब आंबेडकरांना बघू नका, वंचितला बघू नका, आता आपल्याला संविधान वाचवायचं बाबासाहेबाचं म्हणून महाविकास आघाडीला मतदान द्या, हे म्हणणारे निर्भय बनववाल्यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही मदत करून तुम्ही प्रचार करून यांना निवडून आणलं होतं ना. आता हे जे 6 लोक गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये जे जाणार आहेत याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात. जनता फसली पण जनतेला फसवलं कोणी. आज जनता ज्यांनी लाईन लावून मतदान दिलेलं आहे, परभणीच्या हिंगोलीच्या ज्या ज्या मतदारसंघातले खासदार गेले तिथं लाईन लावून मतदान देणारा जे आंबेडकरवादी समाज जे कधी शिवसेनेला मतदान दिलं नव्हता, जे मुस्लिम समाज ज्यांनी कधी शिवसेनेला मतदान दिलं नव्हतं, त्यांनी मोठी आस धरून यांच्या फसवणुकीमुळं म्हणजे ते या महाविकास आघाडीला शिवसेनेला मतदान करा म्हणणारे जे निर्भय बनवत नाही, निर्भय बनववाले तर आहेतच, पण असे जेवढे आंबेडकरवादी स्वतःला इंटेलेक्च्युअल बनवणारे असोत की मग मुल्ला मौलवी असो, ज्यांनी या शिवसेनेवाल्याला मतदान द्यायला लावलेलं आहे, आज ते उत्तर देतील का की त्यांचं मतदान तुम्ही कुठं टाकलं, कोणत्या गटारीमध्ये नेऊन तुम्ही पवित्र मतदानाचा पूर्ण वाटोळा केलेला आहे, याचं उत्तर यांनी द्यायला पाहिजे. ही मागणी आज आम्ही इथं करत आहोत. आणि असं नाही झालं तर भविष्य जर वाचवायचं असेल, आज संधी आहे. नांदेड आणि अमरावतीला एक संधी आलेली आहे की आम्ही भाजपची दादागिरी सहन करणार नाही, आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवणार आहेत. आज नांदेडमध्ये 452 पैकी फक्त 138च मतदार भाजपच्या सिंबॉलवर निवडून आलेले आहेत. 452 मधले फक्त 138 आहेत जे कमलच्या सिंबॉलवर निवडून आले. आणि बाकीचे जे पक्ष आहेत, अजित पवार गट असो, शिंदे गट असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस, सगळे म्हणले ना भाजपच्या विरोधात. महानगरपालिकेमध्ये अजित पवार गट विरोधात लढला की नाही लढला बीजेपीच्या, एकनाथ शिंदे गटातले लोक विरोधात होते की नव्हते, अर्ध्याहून जास्त डबल उमेदवारी झाली की नाही झाली. मग आता तुम्ही बीजेपीच्या विरोधात निवडून आलेले आहात तर बीजेपीच्या उमेदवाराला मतदान करणार आहात का. आणि आज तुम्ही पण जर मतदान करणार असाल, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून येताना जे धर्मांतर जातीच्या विरोधामध्ये लढलात, जे संविधानाची भाषा केलात, ज्या कमळचं सिंबल तुम्ही स्वीकारलं नाही, जे भाजपची दादागिरी स्वीकारली नाही आणि तुम्ही निवडून आलेले आहात तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहात. आता तुम्ही लोकांना म्हणत होते संविधान वाचवा, आता निवडून आलेल्या नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या या नगरसेवकांना आता त्यांच्या हातामध्ये कमान आहे. तुम्ही संविधान वाचवणार आहात का, तुम्ही लोकशाही वाचवणार आहात का, तुम्ही सेक्युलर पक्ष वाचवणार आहात का. जर वाचवणार असाल तर नांदेड आणि अमरावतीमध्ये आम्ही पर्याय दिलेला आहे. गुप्त मतदान आहे, जाहीर मतदान नाही. त्यामुळे एकदा क्रांती करून दाखवा, एकदा परिवर्तन घडवून दाखवा. लोकांमधून निवडून येणारे तुम्ही जर परिवर्तन करणार नसाल, तुम्ही संविधान वाचवणार नसाल तर उद्या जेव्हा उद्रेक होईल सगळ्यात आधी लोक तुम्हाला टार्गेट करतील, सगळ्यात आधी लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, सगळ्यात आधी लोक तुमचा घेराव करतील. म्हणून या लोकप्रतिनिधी 452 लोकप्रतिनिधीपैकी 138 भाजपचे सोडून उर्वरित सगळ्या मतदारांना, नांदेड आणि अमरावतीमधल्या नॉन बीजेपी मतदारांना आमचं आव्हान आहे की आज संधी आलेली आहे, आपण पर्याय निवडा. तुम्ही वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहेत, त्यांना मतदान करा.
आष्टीकर यांच्यासह 6 खासदार जे आहेत शिंदे सेनेत त्यांनी काय म्हणतात त्यांना गट तयार केलेला आहे. त्यांचा लवकरच प्रवेश होणार आहे. कसं बघाल उद्याची निवडणूक? उद्याच्या निवडणुकीसाठी तर आम्ही सर्व मतदारांना आवाहन करणार आहोत की आज आष्टीकर जे उमेदवार आहेत त्यांचे वडील हे भाजपच्या जे सोबती आहेत शिंदेगड यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. जर इथं सेक्युलर मत जर पाहता काँग्रेसचे 92 नगरसेवक आहेत. जे BJPमध्ये जे प्रवेश करतात, शिंदे गटात जे प्रवेश करतात, अशा लोकांना प्रथम आमचा प्रश्न आहे की काँग्रेस समर्थन देणार आहे का? त्यांनी जे समर्थन दिले ते वापस घेणार आहे का? जर त्यांनी समर्थन देत असतील तर जे मतदार आहेत याच्यामध्ये जे सेक्युलर वोट आहेत, जे संविधानाला मानणारे वोट आहेत, जे लोकशाहीला मानणारे जे मतदार आहेत, जे नगरसेवक आहेत, ते आम्हाला वोट करणार आहेत का? आम्ही विनंती केलेली आहे सन्माननीय खासदारांना, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सकपाळ साहेबांना, खरगे साहेबांना, राहुल गांधीजींना आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे की अशी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झालेली आहे की जो त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं तो उमेदवार हा शिंदे गटात पळून गेलेला आहे. असं असताना तुम्ही आम्हाला तुमच्या मताची आमच्या पाठीमागं जर भक्कमपणे आपण साथ दिली आपल्या 92 नगरसेवकाची, तर आम्ही इथं भाजपला हरवण्याचा प्रयत्न करू. कारण इथं भाजपचे फक्त 136 नगरसेवक आहेत. 452 पैकी फक्त 136. जर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सन्मान्य सर्व नगरसेवकांचे जमीर जर जागे झाले असतील तर त्यांनी आम्हाला नक्कीच मतदान करून उद्याच्या ही जी MLCची विधान परिषदेची वोटिंग आहे त्यामध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीला पहिल्या पसंतीचं ते वोट देतील. दुसरं आम्ही हे की अशी एवढी वाईट परिस्थिती आल्यानंसुद्धा काँग्रेसची भूमिका की आत्ताच कोणीतरी म्हणलं की काँग्रेसने व्हीप जारी केला आहे. म्हणजे काँग्रेसने का व्हीप जारी केला आहे? म्हणजे काँग्रेस ही काँग्रेस ही भाजपची बी टाईम आहे का? कारण जर भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला जर खरंच काँग्रेसला हरवायचं असेल तर आज त्यांच्याकडे इथं वंचित बहुजन आघाडीचा एक पर्याय आहे की त्यांचा जरी उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असेल तरीसुद्धा त्यांच्याकडे पर्याय इथं वंचित बहुजन आघाडीचा असल्यामुळं त्यांनी आम्हाला वोट करण्याचं व्हीप जारी करावा. आणि त्यांनी जे त्यांना समर्थन उभाटायला दिलं होतं तर माझं महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना, काँग्रेसला यांना नम्र विनंती आहे, आव्हान आहे की जर तुम्हाला खरंच भाजपला हरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. एवढंच बोलण्यासाठी ही प्रेस घेतली आहे. कारण इथं जर तुम्हाला जातीवादी शक्ती आणि काय चाललं आहे देशामध्ये, कोण कुठं काय कुठून चाललं आहे, जनता तर परेशान आहे. कालच आपण बघलं की इथले सन्मान नगरसेवक सहलीला गेले होते, त्यांना कोणतरी किडनॅप केलं होतं, त्यांना आमिष दाखवून लोकांनी पळून नेलं होतं. तीच कालची घटना ताजी असताना आज नवीनच घटना की ज्या उभाटाला दलित मुसलमानांनी महाआघाडी विकास आघाडीमध्ये असल्यामुळं भरघोस मतदान करून म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान करून निवडून आणलं, ते खासदार लोक आज पळून चाललेत. म्हणजे ज्यांनी त्यांना वोट केलं लाईन लावून, आमच्या मुस्लिम समाजानं तर 80-80, 85-85% मतदान केलं. SCच्या लोकांनी 70-75% मतदान केलं. एवढं धर्मान शक्तीला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं. त्यांची घोर निराशा त्या मतदारात झालेली आहे. आज हे स्वतःच्या स्वार्थासाठी पळून चाललेत. अशा पळून जाणाऱ्याला हे सन्मान्य आमचे नगरसेवक मतदान करणार आहेत का? म्हणून आमची आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला, इथल्या खासदारांना, रवींद्र चव्हाणांना, सकपाळ साहेबांना, प्रदेशाध्यक्षांना, राहुल गांधीजींना, खरगे साहेबांना विनंती आहे की एक अनुसूचित जाती SCचा मुलगा इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभा आहे. आपण आत्तापर्यंत SCचं मुस्लिमचं वोट घेतलेलं आहे. आज वेळ आलेली आहे की एक वंचिताच्या पाठीमागं भक्कम उभं राहून भाजपला हरवू शकता आपण. म्हणून आमची आपल्याला नम्र आव्हान आहे की आपण काय करणार, की व्हीप जारी करणार की वंचितला पाठिंबा देणार. जर आपण व्हीप जारी केला आणि जर आष्टीकरांच्या मुलालाच पाठिंबा दिला तर आपण BJPची बी टीम हे सगळा देश बघणार आहे. कारण सकपाळ साहेबांची सही त्या व्हीपवर येईल. सकपाळ साहेबसुद्धा भाजपचे समर्थक म्हणून दिसणार आहेत. म्हणून अजून वेळ गेलेली नाही की आपण इथं उमेदवार आहे, तिसरा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा आहे, श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर नक्कीच उद्या आम्ही भाजपला हरवण्यासाठी आपली आम्हाला मदत होईल. धन्यवाद.